महाड संघ बॅटिंग करतोय. स्ट्राइक एंडवर डॉक्टर स्वप्नील. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी 87 जर्सी नंबर. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू नक्कीच थोडासा बाहेर पडतोय, परंतु अप्रतिमरित्या फलंदाज या चेंडूवर खेळून एक धाव पूर्ण करतोय. बॉलरचं नाव काय? संजू पाटील. गोलंदाज डॉक्टर संजू पाटील. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू आणि त्याला सामना देत आहेत डॉक्टर जितू. ओहो, आणि हा डॉक्टर जितूचा झंझावात आणि हा एक षटकार जो अत्यंत एक वेगळ्याच पद्धतीने एक आविष्कार पहिल्याच बॉलला. यावेळी धावसंख्या तब्बल 6 भर. धावसंख्या बिनबाद 11. परत एकदा हा षटकार. महाड संघाचा हा विराट कोहली आणि त्याच्याबरोबरचा हा रोहित शर्मा. क्या बात आहे विराट कोहली. आपण नक्कीच आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पहिल्या पाहतोय. षटकात आतापर्यंत 17 धावा केलेल्या आहेत. धावसंख्या 17 आणि विरोधी संघाला खतरा. यावेळी पुन्हा एकदा राऊंड विकेट पुढला चेंडू. स्टँड ऑन डिलिव्हरी मिड विकेटच्या वरून रुबाबदार बहारदार शानदार षटकार. षटकारांची हॅट्रिक झाली. शेवटचा बॉल शिल्लक. आणि इथे षटकारांची मात्र हॅट्रिक पुन्हा. वेल डन. अजून एक षटकार मारला तर 200 रुपये, 500 रुपये. अजून एक षटकार फलंदाजाकडून आला तर मात्र आमचे सन्माननीय डॉक्टर साहेब राजेंद्र पाटील यांच्या वतीने रोख रक्कम कॅश 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज डॉक्टर जितू पावरा उर्फ विराट कोहली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स जातो. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. $27 रन. क्या बात है. पहिल्या षटकात अवघ्या 6 चेंडूंमध्ये 27 धावा अक्षरशः कुठून काढल्या फलंदाजांनी आणि आपले इरादे स्पष्ट केले. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग. प्रथम फलंदाजी करत असताना महाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात हा सामना मित्रांनो 2 आपल्या जिल्ह्याच्या टोक आहेत. एका बाजूला इकडे महाड आणि इकडे कर्जत. बॉलर कोण? दिलीप. डॉक्टर दिलीप सावळे का? सावळे ना. सावळे दिलीप सावळे. बॅटिंग वाली महाड आहे. कर्जत 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सांघिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय जर्सी नंबर 4 दिलीप सावळे. यावेळी नक्कीच या दिलीप नावावरून आपल्याला दिलीप वेंसळकर सरांची नक्कीच आठवण येईल. यावेळी आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दिलीप वेंसळकर एक आंतरराष्ट्रीय ख्यातनाम खेळाडू. यावेळी धावसंख्या 2 भर. धावसंख्या 29 रन ऑन बुक. डॉक्टर स्वप्नील यावेळी स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर इन्स्यूम झाला. त्याच मुले का होईना फलंदाजाला चांगल्या रीतीने हा चेंडू खेळता आला नाही, किंबहुना गोलंदाजांनी त्याला खेळून दिला नाही. ही गोलंदाजी खासियत आहे, गोलंदाजी कलात्मकता आहे. जबरदस्त गोलंदाजी.
धावसंख्या 30. यावेळी दिलीप एक जबरदस्त टिचून भेदक गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने कॉमेंट्रीन कडून. इथे मात्र डान्सिंग डाऊन ऑन द विकेट. 3 तिगाडा काम बिगाडा आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडूच्या पाठी 3 खेळाडू गेले. कॉल केला नाही, कम्युनिकेशन केलं नाही, छाती ठोकपणे सांगितलं नाही की मी झेल घेतोय. 31 रन्स ऑन बुक. दिलीप सर नक्कीच ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतात खऱ्या अर्थाने फलंदाजांना ताता थैया करायला लावतात. मोठ्या फटक्यान वाचून वंचित ठेवलं आहे. खऱ्या मराठीत सांगायचं तर मोठा फटका आपल्या औषधाला सुद्धा दिसत नाही. यावेळी एक मोठा फटका आलाय, परंतु फटका इथे क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल की ना काय, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाचं गणित चुकलं. जे चांगल्या रीतीने घेतला नाही आणि इथे मात्र 2 धावा. 33 रन. दुसरी ओव्हर प्रगती पथावर आपण पाहतोय 33 धावा. पहिल्या षटकात मोठे फटके आले, मात्र दुसऱ्या षटकात आपण चौकार षटकार पाहत नाही. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू मात्र बिलकुल सोडणार नाही. इथे मात्र 2 धावा. धावसंख्या 34. एकच धाव. 34 ना धावसंख्या 1 नाही बरं, धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावर. यावेळी पुढला चेंडू. अजीबो गरीब गेंद जिसे कहते हैं. यावेळी एक खराब चेंडू. स्क्वेअर चेंडू. 35 धावा धावफलकावर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी पुढला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अखूल टप्प्याचा चेंडू सहज भिरकावून लावला डीप मिड विकेट क्षेत्रात. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. अफलातून कमालीचं क्षेत्ररक्षण, मात्र अंतिम क्षणी चेंडू क्षेत्ररक्षकाला अर्थात करून तरार, मैदानाच्या बाहेर फरार. यानंतर होणारा सामना 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 39. मुरुड वर्सेस स्पेन. नाणेफेकी सडिया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. रायगड मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर आपण पाहतोय. जबरदस्त भन्नाट आयोजन या स्पर्धेमार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. YouTube लाईव्ह प्रक्षेपण, अतिशय नावाजलेले पंच आणि माझ्या समवेत माझे गुरुवर्य समालोचक सन्माननीय ठाकूर सर. यावेळी मैदानात वळूया. पहिला चेंडू लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा. स्क्वेअर. एक अवांत धाव. पंचांनी केला हात समांतर. धावा आल्या अवांतर. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या 40. पंच शैलेश महाडिक आणि संकेत ढोळे व मोहम्मद बकवाल.
तिसरं षटक प्रगतीपथावर 41 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना महाड संघ नवीन आलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना नक्कीच सांगू इच्छितो, मैदानात सुरू असणारा सामना कर्जत वर्सेस महाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 41 धावा आतापर्यंत पटकावल्या. यावेळी मैदानात काय घडले, जबरदस्त फटका फाईन लेगच्या वरून आपल्याला पाहायला मिळाला. उत्तुंग षटकार. ओहो 47 धावा धावफलकावर. अर्धशतकापासून फलंदाजी करणारा संघ यावेळी 3 धावेने दूर. यावेळी नक्कीच फलंदाजी करणारा संघ मात्र इथे हाफ सेंचुरी लगावणार यात मात्र शंका नाही. महाड संघ हा पूर्ण एक चांगल्या मोटिवेशननी आणि पूर्ण कॉन्फिडन्सने खेळत आहे. डॉक्टर जितू ओहो गगनभेदी उत्तुंग षटकार, उत्तुंग षटकार आणि धावसंख्या आहे 53. तिसरं षटक चालू आहे, पहिलीच जोडी खेळत आहे आणि धावसंख्या आहे 53. बेशक सर मैं कहूंगा ये महाड़ के खिलाड़ी किस चक्की का आटा खाते हैं. ये जिस मिट्टी से बनी है वो मिट्टी रायगढ़ की मिट्टी है और छत्रपति शिवाजी महाराज के जिले की ये मिट्टी है. नक्कीच हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहतोय अक्षरशः मायबाप रसिक प्रेक्षकांना खुश केले या फलंदाजांनी. धावसंख्या 55 रन्स. यावेळी स्टेट ड्राईव्ह झेल सुटला. अब तक 56. महाड संघ धाव संख्या आहे 56. राईट ओव्हर द विकेट. यावेळी पुढला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू खूप ऍक्च्युअली ऑफस्टिकच्या खूप बाहेर जातोय. स्वेर चेंडू 57 धावा धावफलकावर. यावेळी मानसिक दडपण दबाव गोलंदाजावर आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु एक सेफ रिझन मध्ये आणि हा निर्धाव चेंडू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावर. अंतिम हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकात फलंदाज किती हाणामारी करतील हे पाहूया. अंतिम षटक फेकण्यासाठी यावेळी गोलंदाज आपण पाहूया कोण असेल. What is the bowler's name? कुलदीप. डॉक्टर कुलदीप यावेळी अंतिम षटकासाठी इंगोळे पंचांच्या उजव्या बाजूनी. यावेळी पहिला चेंडू. हा शॉट ऑफ प्लेन चेंडू बॅकफुट वर जाऊन रूम बनवली आणि काय फटका खेळलाय. जबरदस्त षटकार. डॉक्टर जितू पावरा. डॉक्टर जितू पावरा स्वतःच्या वैयक्तिक क्या बात है. जितू सरांनी जर अजून 2 धावा काढल्या तर या मैदानात अर्धशतक लगावणारा हा पहिलाच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात है. आता चाललेल्या माहितीनुसार नेहमीच ते शतक अर्धशतक झळकावतात जितू सर. आणि ओ माय गॉड. आणि अशा रीतीने जितू सरांचा अर्धशतक जरा बॅट दाखवा.
हाफ सेंचुरी पूर्ण. डॉक्टर जितूने आपली हाफ सेंचुरी सीमा पार चेंडू तडकावून दिमागदार पद्धतीने साजरी केलेली आहे. रायगडचा सुपुत्र डॉक्टर जितू. Once again next delivery to Dr. Jitu. यावेळी पुन्हा एकदा कार्पेटला चाटून जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाला फसवून गंडवून जातोय सीमा रेषा पार. एकाहत्तर धावा धावफलकावर. One of the most highest score in this tournament, 70 run. बहात्तर धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल. डॉक्टर जितू आणि डॉक्टर स्वप्नील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वप्नील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नक्कीच वाईडिश लॉंग ऑनच्या वरून हात खणखणीत दणदणीत षटकार. महाडच्या संघाची षटकाराची आणि चौकाराची नुसती आताशबाजी झालेली आहे. 78 धावा धावफलकावर. क्या बात है. दिवाळीचे फटाके खऱ्या अर्थाने आज वाजतायत. दोन्ही फलंदाज आपापल्या रंगात रंगलेले आहेत. यावेळी पुढचा चेंडू आउट ऑफ द स्टंप. पंचांचा इशारा स्वर. 79 धावा धावफलकावर. पुढला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा षटकार. 85 धावा पहिल्या महाडच्या संघाच्या बिनबाद 85 धावा. ये बडी बात है. जबरदस्त. आजच्या टुर्नामेंटचा सर्वात हायएस्ट स्कोर. 85 रन्स ऑन स्कोर बुक. फर्स्ट बॅट महाड. चला नाणेफेकीसाठी या. मुरुड वर्सेस स्पेन नाणेफेकीसाठी या. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. मुरुड वर्सेस स्पेन. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल की लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. मुरुडचा संघनायक आणि पेन मुरुड मुरुडचे संघनायक. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत